तुम्हाला माहिती आहे काय, युरोपच्या ऑलमोस्ट सगळ्या कंट्रीजमध्ये ज्यावेळी इकडची लोक रिटायर्ड होतात तेव्हा त्यांना कंपल्सरी ही गव्हर्नमेंटची पेन्शन मिळते. रिगार्डलेस त्यांचा जॉब कसलाही असो, ते एखाद्या प्रायव्हेट फर्म मध्ये काम करत असतील, गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतील किंवा एखाद्या छोट्याच्या स्टोअरमध्ये काम करत असतील, एखाद्या हॉटेलमध्ये काम करत असतील, कसलाही त्यांचा जॉब असू दे छोटा मोठा, ज्यावेळी ते रिटायर्ड होतात तेव्हा त्यांना कंपल्सरी ही गव्हर्नमेंटची पेन्शन मिळते. आपल्या इकडं गव्हर्नमेंटची पेन्शन त्यांनाच मिळते जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतात, त्यांचा सरकारी जॉब असतोय. आणि आपल्याकडे एक प्रायव्हेट फंड असतोय, जी लोक कॉर्पोरेट एम्प्लॉई असतात, त्यांचा एक पीएफ फंड असतोय, तो पीएफ फंड त्यांना मिळतो ज्यावेळी ते रिटायर्ड होतात. परंतु इकडे हा प्रायव्हेट एम्प्लॉई फंड असतोयच, तो पीएफ जसा आपल्याकडे असतोय तसा तो असतोयच. त्या व्यतिरिक्त इकडे गव्हर्नमेंटची पेन्शन पण असते आणि ती कंपल्सरी सगळ्यांना मिळते ज्यावेळी ते रिटायर्ड होतात. आणि प्रत्येक आठवड्याला ही जी रक्कम आहे पेन्शनची त्यांच्या खात्यावर जमा होते. आणि हेच एक कारण आहे इथल्या लोकांचं जे लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड आहे ते थोडंसं हाय आहे. इव्हन आफ्टर रिटायर्ड पण या लोकांना जी पेन्शन मिळते त्यांच्यामुळे त्यांचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड जे आहे ते थोडंसं हाय असतं. आणि आपल्याकडे आजही 70-80 वर्षाचे म्हातारे नाईलाज म्हणून पोटा पाण्यासाठी रस्त्यावर फळं विकताना दिसतील, रिक्षा चालवताना दिसतील आणि पडेल ते काम करताना तुम्हाला दिसतील.